नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. कल्याण पश्चिममधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने बंदी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे वारंवार पाठपुरावा केलेल्या कामाला यश मिळाले असून त्या अनुषंगाने वाहतूक विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी याची दखल घेऊन शहरातील हाईट बॅरिकेड्स तसेच नो पार्किंग बोर्ड ह्या विषयासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार शेटपाटील, युवा नेते सुधीर पाटील, युवा जिल्हाध्यक्ष राज जोशी, स्वप्नील रोकडे, प्रशांत माळी, ओम सावंत ह्यांच्या मार्गदर्शनानुसार भिवंडीचे सांसद बाळामामा म्हात्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा उपाध्यक्ष विजय गोरे, विधानसभा कार्याध्यक्ष भानुदास घुगे ह्यांच्या पाठपुराव्याने व अथक प्रयत्नाने सदरील कामाला यश आले आहे. याचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी कल्याण पश्चिमेचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, सुभाष बडगुजर, राष्ट्रवादी युवकचे भानुदास घुगे, तुषार वैद्य आदींच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. हा पाठ्यक्रम हा संचालक ते साखरवाडी इथं जाण्याची वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात आहे. शाळेतील मुलांची असते. त्या अवजड वाहनामुळे वारंवार ट्राफिक होत असते. त्या अवजड वाहनांना इथे आता थांबा मिळणार आहे. जे काही संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या अवजड वाहनांना इथे बंदी करत आहोत. या या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.